तर माझ्या कबाडा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यात टेन्शन होतं म्हणून जॉबला लागले. नंतर कळालं टेन्शनलाच आमंत्रण दिलं आहे. असो, किती काय असेल तरी स्वतःचा टेक घ्यायचं, चान्स मात्र सोडायचा नाही. काम करत होते तेवढ्यात मागून आवाज आला, मॅडम तुमच्यापेक्षा जास्त तर द्या, फाईलचं वजन आहे. बेइज्जती इग्नोर करत कामावर फोकस केला. टाईम निघत चालला होता, चहा का आला नाही या चिंतेने माझं मन व्याकुळ होत होतं. नंतर समजलं, ऑफिस बॉय तर पेंटा दादाकडून काम करून घेते. मग ऑफिस बॉयला थेट ऑर्डर देऊन थेट चहा हजर झाला. बस निघून जाईन म्हणून घाईघाई बस स्टॉपला पोचले, पण तिथे जाऊन पंपाचका झाला. बस लेट आली. काही केलं तरी बसमध्ये खायची सवय मात्र जाणार नाही. निर्लज्जपणाचं लक्षण हो, दुसरं काय. मार्केटमधून चालता चालता अग्निशमकाच्या गाड्या दिसल्या. तेव्हा कळालं मार्केटमध्ये जुन्या खेळण्याच्या दुकानाला आग लागली होती. बघितलं तर कोळसाच उरला होता. बघून खूप वाईट वाटलं. अजून एक ऑर्डर रिसीव्ह करायची होती, ती घेऊन घरी आली. छोट्या मध्ये किती जरी कलेश असला तरी बिग बॉस बघायचं सोडायचं नाही. #बिग बॉस. ऑर्डर तर छोटीशीच होती, फक्त चिटकवायचं काम होतं, त्याच्यामुळे पटापट उरकून घेतलं. पण काय करणार, छोटंसं काम असलं तरी एवढा पसारा करून ठेवला आहे मी. आता आवरायला तर लागणारच. मम्मीने बघितलं असतं तर फटकवलंच असतं. त्याच्यामुळे पटापट पसारा आवरायला घेतला. पसारा आवरून झाल्यावर बघा किती सुंदर दिसते ना माझी रूम. अशी रोज नाही राहत, कधी कधीच राहते.